हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल. तर आता आम्ही आलो आहोत कोइंबतूरला, राजवीचा बर्थडे स्पेशल. राजवी, तर आता आम्ही जातो आहोत कुन्नूरला. कुन्नूर उटी अँड कुन्नूर उटीचं तर प्लॅन आहेच, आणि नेक्स्ट प्लॅन काय आहे तर तुम्ही ब्लॉगमध्ये बघत राहा एंडपर्यंत. सो मी तुम्हाला दाखवते आता इकडची वेगवेगळी झाडं आणि वेगवेगळे थोडं प्लेसेस. तर ऑलमोस्ट आम्ही सिटीच्या थोडं वरती आलो आहे, बघा मग तुम्ही. तर हे आहे हिल्स साईडला. कुन्नूरला द क्वीन ऑफ हिल्स बोलतात इकडे. तर वरती हे हिल स्टेशन आहे, खूप सुंदर आहे. इकडे वेगवेगळ्या प्रकारची झाडं पण आहेत. घाट सेक्शन आहे जायला. सो हे आमचं फर्स्ट डेस्टिनेशन आहे, कुन्नूर द निलगिरीज कटेरी पार्क. इथे टी स्टेट्स आहेत, छान बघू शकता. असे सगळे घाट सेक्शन रोड्स आहेत. तर हे कटेरी पार्क आहे, ह्याचा व्ह्यू खूप मस्त आहे. तिथे ट्रेनचा ट्रॅक आहे, तिथून टॉय ट्रेन जाते, म्हणजे तुम्हाला पूर्ण निलगिरी माउंटेन्सचा 360 डिग्री व्ह्यू इथे दिसतो. छान पार्क आहे, छोटंसं फोटोशूटसाठी पण मस्त आहे. आम्ही पण थोडेसे फोटोज काढले. कॅमेरा थोडं जस्टिस करत नाही आहे, व्ह्यू खूपच अमेझिंग आहे, पण कॅमेऱ्यामध्ये इतका तो क्लिअर घेत नाही आहे. तर आम्ही आज कुन्नूरमध्ये स्टे करणार आहोत. दिस इज अ सेल्फ प्लॅन ट्रिप, आणि आम्ही काही एवढं डिसाईड करून नाही आलो आहे. एंड मोमेंटला आम्ही खूप प्लॅन केलेली आहे. सो आम्ही राहिलो आहोत इज द हाय गार्डन हॉटेल विवेक म्हणून, त्याच्यात आम्ही राहिलो आहे. हॉटेल असं आहे, म्हणजे बरंच जुनं हॉटेल आहे, चांगलं आहे. रूम्स बघूया कसे आहेत. तर तुम्हाला पण जर राहायचं असेल तर इथे काही लक्झुरियस हॉटेल्स एवढे मिळणार नाही, कारण दिस इज अ हिल स्टेशन, बिंग अ हिल स्टेशन. तर आता मी रूममध्ये जाते. तर हे रूम्स आहेत, बेसिक रूम्स. काम बाकी सगळं नीट अँड क्लीन आहे. आणि हे हिल स्टेशन आहे, तर इथे खूप थंडी असते, त्यामुळे त्यांच्याकडे हा एकच फॅन आहे, आणि टेम्परेचर ड्रॉप होतं संध्याकाळी खूप. सो ही आहे ती रूम, मोठी रूम आहे, क्लीन आहे. आणि हा व्ह्यू आहे फ्रॉम द रूम, पूर्ण टी प्लांटेशन्स. खूप मस्त व्ह्यू आहे, पूर्ण इथे सगळं कवर होतं आहे. अजून 4 स्पॉट्स आहेत जे आम्ही फिरणार आहोत आफ्टर लंच, तर ते पण मी तुम्हाला दाखवेन. तर कुन्नूरमध्ये आम्ही आता आलो आहोत. सिंगारा टी म्हणून आहे, हे एक टी स्टेट आहे. तर इथे आम्ही फोटोज वगैरे काढले, व्हिडिओज वगैरे काढले. खूप सुंदर आहे. पाऊस होता मध्येच, आता परत ऊन आलं आहे. इकडचं क्लायमेट खूप ड्रॅस्टिक चेंज होतं. 100% ऑर्गॅनिक, पोल्युशन फ्री आहे, आणि मेन म्हणजे प्लॅस्टिक अजिबात अलाउड नाही आहे. मस्त आतमध्ये आम्ही गेलेलो. रोड्स पण एकदम काम अँड प्लेझेंट आहेत. सो आमचा कुन्नूरचा फर्स्ट पॉईंट आपण बोलू शकतो. तर आता आम्ही आलो आहोत ऑइल फॅक्टरीमध्ये, आणि इथे निलगिरी वगैरे ऑइल कसं प्रोसेस होतं, लाईफ प्रोसेसिंग युनिट आहे.
हाँ इथून प्रोसेसिंग पहले होतं. देखते हैं ना, पहले के फर्स्ट 500 kg पहले 200 लीटर पानी डालते हैं, 300 kg पत्ती उसके अंदर डाल के फुल पैकिंग करके नीचे में बॉईल करते हैं. आता पाइप आता इकडे बॉईल होऊन मग इकडे येतं ते असं म्हणतात. इथे ऑयल मिलीग्राम स्मेल करना. इससे क्या होगा, सर्दी के लिए लगाते हैं ताकि सर्दी क्लियर हो जाए. जॉइंट पेन का कौन सा है? फोर करने के फिर रोलर में कोको पाउडर बटर शुगर इसके अंदर डाल के मिक्स करके तो मेल्टेड होकर ऐसा लिक्विड आएगा, स्लैब पे डाल के उसकी सीट पे डाल के रोल करते हैं. ओ तर ही आहे चॉकलेट फॅक्टरी. सो ऑइल फॅक्टरी मागे होती आणि तिथेच चॉकलेट फॅक्टरी पण आहे. दिस इज आर पॉईंट नंबर 2 आजच्या दिवसातला कुन्नूरमधला. कोको कोको कोको. अंदर सप्लाई. आणि हे असे इथे त्यांनी चॉकलेट्स बनवून ठेवलेले आहेत. तर हे आता आम्ही ग्रीन टी टेस्टिंगला घेतोय. बघूया कशी लागते. आणि बाकी हे मसाला टी वगैरे आहेत इकडे. पानी डाला. तर आता थर्ड पॉईंट ऑफ द डे आमचा आहे तो आहे डॉल्फिन नोज. सो इथे एक पॉईंट आहे डॉल्फिन नोज. त्याच्यासाठी तिकीट्स घ्यावे लागणार आहेत. 40 रुपीज इज फॉर ॲडल्ट्स आणि छोट्या मुलांसाठी 20 रुपये आहे. आणि इथे खूप सारे माकडं पण आहे त्यामुळे खूप प्रिकॉशन घेऊन बघावं लागते सगळीकडे. हे बघा असं एकदम ब्युटिफुल व्ह्यू आहे इकडे. म्हणजे कॅमेरा फेल आहे ह्या व्ह्यू समोर. म्हणजे कॅमेरा जस्टिसच करत नाही. हा व्ह्यू एवढा सुंदर आहे. तर हे आहे डॉल्फिन्स व्ह्यू पॉइंट. तिथे खूप डीप आहे. आणि हे जे तुम्हाला झाड दिसतंय जे लेव्हेंडर कलरचे फ्लावर्स आहेत ते फक्त मार्चमध्ये ब्लूम होतात. सो वी आर लकी टू विटनेस दॅट. सो नेक्स्ट डेस्टिनेशन आम्ही जे आलो आहोत ते आहे लॅम्स रॉक. इथून लॅम्स रॉक हा पॉइंट आहे. पूर्ण डेन्स फॉरेस्ट आहे. चांगली ग्रीन हवा गार आहे एकदम इकडे.